जळगावच्या रेल्वे दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झालेला आहे। या संपूर्ण घटनेसंदर्भात आपण जाणून घेऊया आपले प्रतिनिधी पवन येवले यांच्याकडनं। पवन, अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना होती। 13 जणांचा मृत्यू झालेला आहे, ज्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। त्या जखमींच्या संदर्भातली काय अपडेट्स आहेत प्रकृतीबाबतचे, आणि एकंदरीत या संपूर्ण घटनेबाबतचे अपडेट्स काय? खरं तर काल जळगावच्या पाचोरा या ठिकाणी एक अतिशय दुर्दैवी घटना जी आहे ती घडलेली आहे। यामध्ये 13 लोक जे आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर 10 ते 12 जण जे आहेत ते जखमी आहेत आणि या जखमींवरती पाचोरा शहरातील 2 खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत। यामध्ये एका विघ्नहर्ता नावाच्या रुग्णालयामध्ये 5 जणांवरती उपचार सुरू आहेत, तर दुसऱ्या ठिकाणी वृंदावन नावाच्या या खासगी रुग्णालयामध्ये 5 जणांवरती उपचार सुरू आहे। अशा एकूण 10 जे जखमी आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। खरं तर यामध्ये काहींची आता जी प्रकृती आहे ती स्थिर आहे। त्यांच्या प्रकृतीबाबत देखील रेल्वे प्रशासन असेल, त्याचबरोबर स्थानिक जिल्हा प्रशासन असेल यांनी देखील आता माहिती घेतलेली आहे। त्यांच्या आता सांगण्याप्रमाणे त्यांना देखील डिस्चार्ज दिला जाणार असल्याची माहिती मिळालेली आहे। आता त्यांच्यावरती सध्या पाचोरा शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। त्यांच्याकडनं देखील नक्कीच पवन, अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोतच।